रामदादा आणि घोगे साहेब ही थोडासा सावळा दिसणारा रोहन पवार पैलवान आहे. मूळगाव मोहोळ आणि कुस्ती मेळात करतो गंगावेस तालीम कोल्हापूर या ठिकाणी. कुस्ती घेण्याचं कारण म्हणजे आपल्या बालाघाट शिक्षण संस्थेमध्ये विद्यापीठच्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय बाबूराव चव्हाण यांनी रोहनची कुस्ती पाहिली आणि त्यांच्या मनाला आनंद झाला. त्यांनी जाहीर केले की रोहन हा माझा मानधनधारक पैलवान असणार आहे आणि रोहननं चंदीगड या ठिकाणी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असताना बाबूराव चव्हाण साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे त्याला यथोचित बिदागी देऊ केली आणि खूप मोठा सत्कार घेतला आणि सत्पात्री दान खऱ्या अर्थानं आपल्या मैदानावर विराजमान झालंय. ही कुस्ती घेण्याचं सत्कार आणि महत्कार्य सुंदरभाऊ जवळगे वस्ताद असतील आणि आपल्या गावचे जे हनुमान तालीम संघाचे वस्ताद सन्माननीय मार्तंड मोकासे सर यांच्या माध्यमातून ही 1,00,000 रुपये इनामाची लढत आखाड्यावरती घेतली. खऱ्या अर्थाने ही लढत घेणारे आणि ही लढत खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी हो समोर माग सरायचं नाही, निर्भीड कुस्ती करायची. 3 वर्ष झालं शेवटची कुस्ती निकाली होत नाही. हा इतिहास आहे आपला. याच देह आणि याच डोळा आपण पाहिलाय, बरोबर आहे का? हा कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे. थोडासा सावळा असताना सोडून जाईल. आणि लढतीला ओ ओ ओ ओ ओ हे पांचाना विनंती आहे. एक घ्या हलकी मध्ये थोडस बाजूला घ्या. हलकी घ्या, हलकी बाजूला घ्या. हातावरचं पोट आणि हलकीवरचं पोट असतं आपलं. आणि लहान मुलं पण थोडस बाजूला सरकून बसा. ए हरिश्चंद्र चंद्रासारखा चमका लागला भागात सर थोडस कारणे असतात. डोक्याचा माडरान करून आलेला हरिश्चंद्र मगाशी 3 कुस्त्या विजयी झालेला आहे.